आज आपण बनवणार आहोत लच्छा पराठा। सुरुवातीला 3 बटाटे घ्यायचे आणि छान सोलून घ्यायचे। सोलून घेतल्यानंतर एका भांड्यात पाणी घ्यायचं। ते काळे पडू नये म्हणून पाण्यामध्ये आपण ते छान मस्तपैकी किसून घ्यायचं। छानसं किसल्यानंतर पाण्यात जमा झाल्यानंतर 3-4 पाण्याने धुवून घ्यायचं स्वच्छ होईपर्यंत त्याच्यामधील स्टार्च पूर्ण निघून जातो आणि स्वच्छ पाण्यात टाकायचं। नंतर एका भांड्यामध्ये 1 वाटी कणिक घ्यायची। मस्तपैकी त्याच्यामध्ये थोडंसं 2 चम्मच बेसन मिक्स करायचं आणि थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं बेसन आणि कणिक। त्यामध्ये आपण वाटलेली चटणी, हिरव्या मिरच्यांची चटणी, मीठ, हळद, धनिया पावडर, थोडा गरम मसाला, थोडा जिरा आणि ओवा, तीळ आणि कसुरी मेथी मस्तपैकी आणि मिक्स करायचं। मस्तपैकी एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये आपण जो आपण किसून ठेवलेला बटाटा होता तो मिक्स करायचा। छानसा मिक्स करून घ्यायचा। मिक्स झाल्यानंतर एका साईडला तवा गरम करायचा, त्याला तेल लावून घ्यायचं। पूर्ण तेल लावून त्याच्यावरती 2 चम्मच केलेलं मिश्रण आपण पसरवून घ्यायचं। मस्तपैकी पसरवून घ्यायचं। छानसं एका साईडने कमी गॅसवर होऊ द्यायचं। एका साईडने पूर्ण झाल्यानंतर वरच्याही बाजूने आपण थोडंसं तेल लावायचं त्याला। तेल लावल्यानंतर स्मूथ होतो आणि पलटून घ्यायचा। दोन्ही साईडने खमंग भाजून घ्यायचा। खमंग भाजल्यानंतर छान कुरकुरीत पण होतो आणि शेंगदाण्याची चटणी सोबत सर्व करायचा। नमस्कार।